सर्वांना ज्यांनी मनापासून जीवाभावानं साथ केली त्या मंडळींचा सत्कार तुम्ही आयोजित करण्याचं काम केलं। जुन्या स्मृतींना उजाळा देऊन एका ऋणातनं थोडासा उतराई होण्याचा प्रयत्न आता नवी पिढी अतुल शेठ आणि ही सगळी मंडळी करतात। जाहीरपणाने तुम्हाला धन्यवाद आहे। उद्याच्या कालखंडामध्ये अतुल शेठ बेनके यांना तालुक्याचा आमदार करण्याच्या दृष्टिकोनातनं ही जीवाभावाची सगळी माणसं आणि राष्ट्रवादीची संघटना या निमित्तानं प्रयत्न करणार आहे। परंतु तुम्ही तब्येतीने ठणठणीत व्हावं, तुमचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना मिळावं अशा प्रकारची साहेब आमची परमेश्वराकडे प्रार्थना राहणार आहे। तेव्हा तुम्हाला आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देतो। या पूर्व कालखंडामध्ये स्वतःच्या निवडणुकीच्या व्यतिरिक्त दिवसभरामध्ये तुमच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये तुम्ही ज्या काय अनेक निवडणुका लढल्या त्याच्यातले सगळे डावपेच आम्हाला शिकवले साहेब। तुम्ही दिवसभर आपण प्रचारामध्ये असलो, रात्रीचे 12 वाजता 1 वाजता घरी येत तरी घरी लोक बसून होती, आम्हाला झोपायला मिळत होतं, परंतु तुम्हाला ती लोक अटेंड करावी लागत होती। आतोनात शारीरिक कष्ट तुम्ही घेतले, त्याचा त्रास खरं तर आता तुम्हाला होतोय। आणि तो कोणासाठी तो त्रास तुम्ही घेतला असेल, व्यक्तिगत मानाचं पद थोडा वेळ बाजूला सारा, परंतु या गोरगरीब जनतेसाठी, तालुक्याच्या जनतेसाठी तुम्ही हे सगळं केलंय याचे साक्षीदार आम्ही आहोत। आणि म्हणून तुम्हाला परमेश्वरानं उदंड आणि चांगल्या प्रकारचं आरोग्यदायी आयुष्य द्यावं, तुमच्या जीवनामध्ये आनंद फुलावा। पुन्हा एकदा तुम्ही त्या हास्य कल्लोळात तुमच्या अधिकारानं आम्हाला अरेतुरे करून त्या ठिकाणी अधिकाराची जबाबदारीची जाणीव आणि अनुभवाचे बोल आम्हाला द्यावेत, या अपेक्षेसाठी आम्ही आतुरलेलो आहोत। पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो।